33 महिन्यांनी येणाऱ्या अधिक महिन्याचं कौतुकही अधिकच असतं आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये आपण जे कोणतंही काम करतो त्याचं फळही आपल्याला अधिक पटीने भेटत असतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये दान धर्म केले जातात. आपापल्या परीने प्रत्येकजण जेवढं शक्य असेल तेवढं दान धर्म करून पुण्य मिळवण्याचं काम करतात, कारण या महिन्यामध्ये केलेलं दान धर्माचं पुण्यसुद्धा अधिक पटीने भेटत असतं. या अधिक महिन्यामध्ये बरेच लोक आहेत ते देवदर्शनासाठी जातात, बरेच तीर्थस्थानी जातात, काही जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. बघा, आता पंढरपूरला सुद्धा अधिक महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात गर्दी असते. पंढरपूरला दर्शनाला जाण्यामागचं कारण म्हणजे विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये भरपूर भाविक पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात. असं म्हटलं जातं की पवित्र नद्यांमध्ये आपण जेव्हा स्नान करतो त्यावेळेस आपल्या हातून जर काही कळत नकळत चूक झाली असेल तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून स्नान केलं जातं. हा अधिक महिना जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते. त्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात पण जातात लोक आणि जिथं आता पांडुरंग हे भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप आहे अशा ठिकाणी पण जातात किंवा कुलदेवीला जातात, कुलदेवताला जातात, जिथं आपल्याला जायचं आहे. कारण की या महिन्यामध्ये जेवढं आपण देवदर्शन करू तेवढं त्याचं पुण्य आपल्याला जास्त पटीने भेटत असतं आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये सेवेबरोबर दान धर्म करण्याला पण महत्त्व आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला दान करतो, कोणतीही वस्तू दान करा, त्यामुळे जर समोरची व्यक्ती समाधानी होत असेल तर त्याचं मागचं पुण्य भेटणार आहे ते आपल्याला अधिक पटीने भेटत असतं. आणि जेव्हा पण आपण अशा तीर्थस्थानी जातो आणि तिथं गेल्यानंतर आपण काही दान धर्म करतो तर हे काम पण खूप अधिक पुण्य देणार आहे. आणि दान धर्म करण्याबरोबरच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा पण करायची असते आणि आता अधिक महिन्यातले काहीच दिवस बाकी आहेत आणि जर आपल्याकडून कोणतीही सेवा घडली नसेल तर एकदम सोपी सेवा आपण या राहिलेल्या दिवसांमध्ये करायची आहे. काही कारणास्तव आपल्याला कोणतीही सेवा शक्य झाली नाही आहे तर आपण या राहिलेल्या दिवसांमध्ये रोज गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे आणि एक माळ आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करू शकता. भगवान विष्णू आपले पालन पोषण करता आहेत आणि जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा आपल्याला कोणतीही कशाचीही कमी पडत नाही. आपली सर्व आर्थिक अडचणी दूर होत असतात. भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे. जिथं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होते त्या घरामध्ये कधी आर्थिक अडचण येत नाही. ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा होते त्या घराकडे माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होते आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा आपली प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकते व वरचेवर प्राप्त लक्ष्मीमध्ये वाढ होत राहते. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची पण रोज ही 5 मिनिटं सेवा करायची आहे. सकाळी केली तरी चालते आणि संध्याकाळी केली तरी चालत आहे. आपल्याला माता लक्ष्मीला रोज कुंकुमार्चन सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची कुंकुमार्चन सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे. आर्थिक प्रगती होण्यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे आणि बऱ्याच जणांनी याचा अनुभव पण आलेला आहे. आपण रोज 16 वेळेस किंवा 24 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करत पण कुंकुमार्चन करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचं पठण करत पण आपण ही सेवा करू शकता किंवा 9 मंत्र पठण केला तरी चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 9 मंत्र आहे. याचं पठण करत जर तुम्ही 5 मिनिटं रोज ही सेवा केली तरीही चालेल. आणि रोज 24 वेळेस किंवा 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्राचं आवर्जून पठण करा आणि त्याचबरोबर 16 वेळेस किंवा 24 वेळेस तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचं पण पठण करा, कारण ही सेवा आहे ती लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित सेवा आहे. ओम महालक्ष्मीचे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. मग तुम्हाला जर 16 वेळेस शक्य असेल तर 16 वेळेस करा आणि नसेलच वेळ तर तुम्ही 1 वेळेस तरी आवर्जून करा. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्राचं पण पठण करा. मग तुम्ही ते पण 16 वेळेस करू शकता आणि शक्य नसेल तर 1 वेळेस करा. पण आता अधिक महिन्यातले जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस राहिलेत आणि या दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची आहे तर तुम्ही ही लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची एकत्रित सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पण पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य असेल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता. म्हणजे 3 वेळेस, 5 वेळेस आणि नसेल शक्य तर 1 वेळेस तरी रोज 4-5 दिवस जे अधिक महिन्यातले राहिले आहेत त्यामध्ये तुम्ही ही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आवर्जून करावी.
आणि अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेला खूप महत्त्व आहे. आपण जेव्हा सत्यनारायण पूजा करतो तेव्हा आपली आर्थिक अडचणी दूर होत असतात, आपली आर्थिक प्रगती होत असते. म्हणून सत्यनारायण पूजा केली जाते. म्हणजेच की भगवान श्रीहरींची विष्णूंची सेवा केली जाते. आणि हा अधिक महिना जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा केल्या जातात किंवा कोणी पूर्ण महिनाभर रोज सत्यनारायण पूजा करतात. पण आता शेवटचे काही दिवस उरलेत आणि तुमच्याकडून जर आजपर्यंत सत्यनारायण पूजा शक्य झालं नाही करणं, तर आताही करू शकता. मग या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही एक तरी सत्यनारायण पूजा अवश्य करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या राहिलेल्या दिवसांमध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करू शकता. ते पण खूप प्रभावी सेवा आहे भगवान श्रीहरी विष्णूंची. तर या अधिक महिन्यामध्ये जे शेवटचे काही दिवस राहिलेत त्या दिवसांमध्ये भगवान श्री विष्णूंची व माता लक्ष्मीची एकत्रित सेवा काय करायची याबद्दलच या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.